पहा, ओजसना हा ऑक्सिजन हा जळण्यास मदत करतो आणि ऑक्सिजन जळून गेला असता त्याची जागा हे पाणी कसं व्यापतं हे ही मी इथे दाखवणार. तुम्ही कोणकोणते साहित्य आणले सांगा. हा प्लेट आहे. त्यानंतर हा काचेचा ग्लास आहे आणि काही पाणी कळण्यासाठी म्हणून पाण्यामध्ये काही रंग टाकलेला आहे. बघा आता हे इथे मी टाकतोय. आता हा ग्लास ही वरून ठेवणार आणि मग ग्लासमध्ये जेवढा ऑक्सिजन आहे तेवढा ऑक्सिजन पुरता ही मेणबत्ती चालणार. मेणबत्ती विजल्याच्या नंतर हे पाणी वरी जात आहे किंवा ह्या ऑक्सिजनची जागा या पाण्याने घेतली आणि पाणी ओढून घेतलं बरी. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. याच्यासाठी टाळ्या वाजवा. प्रोजेक्टचं नाव बघा. हा ही श्रद्धा आहे, ही पहिलीला आहे. हिने काय केलेलं आहे पहा, एक काचेचा ग्लास आणि 2 मेणबत्त्या ज्या की पेटवलेल्या आहेत. तिला दाखवायचंय की हे जळते ना तर जाळाला जळण्यासाठी मदत करते फक्त ऑक्सिजन. मग आपल्याला ती सिद्ध करून दाखवणार ऑक्सिजनच का मदत करतो. चल करून दाखव तुझा प्रोजेक्ट कसा आहे. ग्लास टाकला असता त्या ग्लासच्या आतमध्ये ऑक्सिजन जेवढा होता तेवढा मेणबत्तीने घेतला. मेणबत्ती विजली म्हणजे ऑक्सिजन हा जळण्यास मदत करते. ऑक्सिजन नाही, मेणबत्ती विजली आणि ही चालणारी मेणबत्ती इथे दाखवलेली आहे. ऑक्सिजनमुळे ही चालते. सराउंडिंग मध्ये भरपूर सारा ऑक्सिजन आहे. हिच्यासाठी टाळ्या वाजवा. बरं, हा शरदने एक प्रोजेक्ट आपल्या समोर ठेवलाय. ते सोडा. तर हा जो प्रोजेक्ट आहे त्यानं स्वतः कूलर कसं बनवायचा असं त्यानं विचार केला आणि त्याला वाटलं की आता उन्हाळा जवळ आलाय आणि स्वतः कूलर कसं तयार करायचं, कशाला उगीच विकत आणायचं, घरात असलेल्या पडलेल्या वस्तूपासून कूलर बनवायचं त्यानं ठरवलं. बघा आता यांना तो कूलर फिरवून दाखवणार. हा कूलर त्याचा फिरला. फॅन फिरते वेळेस तुम्हाला दिसत असेल. हा ठीक आहे, टाळ्या याच्यासाठी. बरं, हा शरदने एक प्रोजेक्ट आपल्या समोर ठेवलाय. ते सोडा. तर हा जो प्रोजेक्ट आहे त्यानं स्वतः कूलर कसं बनवायचा असं त्यानं विचार केला आणि त्याला वाटलं की आता उन्हाळा जवळ आलाय आणि स्वतः कूलर कसं तयार करायचं, कशाला उगीच विकत आणायचं, घरात असलेल्या पडलेल्या वस्तूपासून कूलर बनवूया. बघा आता यांना तो कूलर फिरवून दाखवणार. हा कूलर त्याचा फिरला. फॅन फिरते वेळेस तुम्हाला दिसत असेल. हा ठीक आहे, टाळ्या याच्यासाठी. त्या खड्ड्यामध्ये बराचसा जो वेगवेगळ्या प्रकारचं हे टाकलेलं आहे. जसं की सुरुवातीला मोठे मोठे खडे टाकायचे. 4x4चा खड्डा बनवायचा. मोठे मोठे दगड टाका, नंतर छोटीशी खडी टाका, नंतर वाळूचे मोठाले खडे टाका, नंतर बारीक वाळू उरून टाका आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मोठी खडी टाकायची आणि छानशा प्रकारे हा खड्डा तयार झालेला आहे. त्याला म्हणायचं शोष खड्डा. याच्यामध्ये पाणी शोषून घेतलं जातं. जमा झालेलं पाणी हे खड्ड्यात उतरणार आणि खड्ड्यातलं हा जो पाणी आहे हळूहळू त्या जमिनीमध्ये झिरपणार आणि जमिनीमध्ये पाण्याचा साठा भरपूर वाढणार. म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी कमी पडणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट जे की तुमच्या सगळ्यांना यांनी लक्षात आणून दिलंय की उन्हाळ्यामध्ये बघा आपल्याला कसं पाणी कमी पडतं. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ह्या प्रोजेक्टचा विचार करायचा आणि आपणही आपल्या घराच्या छतावर जमा झालेलं पाणी एका खड्ड्यामध्ये साठवायचं असं यांचं म्हणणं आहे आणि हे यांचं म्हणणं एकदम रास्त आहे. यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. आणि हा सायन्सचा प्रोजेक्ट आपल्यासाठी सगळ्यात उपयुक्त आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे की इथे त्यांनी आठवण काढून दिलेली आहे की आपण हमेशासाठी लक्षात ठेवायची. खूप खूप धन्यवाद. माझ्या प्रोजेक्टचे नाव माझी शेती सेंद्रिय शेती आहे. संचिता ही 4थ्या वर्गाची मुलगी आहे. पर्यावरण हा तिला विषय अभ्यासाला आहे. तर पर्यावरणाचा अभ्यास करून तिने स्वतः असा विचार केला की आपण जे आपल्या घरासमोर येणारे गाडे असतात त्याच्यावर जो काही आपल्याला भाजीपाला मिळतो त्याच्यावर तो भाजीपाला हा रासायनिक खतापासून तयार केलेला असतो. मग रासायनिक खतापासून तयार केलेला हा भाजीपाला आपल्यासाठी विषारीच आहे. पण ह्यांनी काय केलं, ह्यांच्या शेतामध्ये बघा भरपूर झाडं लावलेत. हे झाडं आहेत हिरव्या ग्रीन कलरचे आणि हे जे छोटा छोटा भाग आहे हे म्हणजे भाजीपाला लावलेला आहे
आणि भाजीपाला लावला असता याच्यामध्ये इथे काही ढोरं आहेत म्हणजे जनावर आहेत त्यांनी पाळलेले, मग त्या जनावराचं शेण ह्या शेतामध्ये टाकायचं, भाजीपाल्यासाठी वापरायचं, मग त्याच्यातून भाजीपाला हा तयार होणार व्यवस्थित प्रकारे, म्हणजे तो सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय खतावर तयार झालेला भाजीपाला, आणि हा आपल्यासाठी विषारी नसणार की त्यांनी ह्या प्रोजेक्टमधून आठवण काढून दिली, त्यासाठी यांना खूप खूप धन्यवाद, टाळ्या वाजवायचे आहेत. बघा, नम्रता ही 3ऱ्या वर्गातील विद्यार्थी आहे आणि हा जो आहे किती छान प्रकारचा एक प्रोजेक्टचा एक स्ट्रक्चर हिनं बनवलेला आहे. हे घर आहे, परत बाजूला हे सोलारच्या प्लेटा लावलेल्या आहेत आणि हे शेत आहे, हे शेतातलं फार्म हाऊस आहे आणि हे शेत आहे पहा. आणि शेताला हे जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये मोटर आहे, त्याच्या बाजूची ही मोटर आहे, त्या विहिरीतून ती मोटर पाणी बाहेर काढते, त्या शेताला पाणी देते. आणि हे जे पाणी आहे तर याला काही करंटची किंवा विद्युतची गरज नाही, म्हणजे लाईट बिल येणार नाही शेतकऱ्याला. तर काय करायचं शेतकऱ्यांनी की हे जे प्लेट आहे ना त्या सोलार प्लेटा लावायच्या आणि मग ते सूर्याच्या किरणांवर त्याच्यात विद्युत तयार करून ती ह्या छोट्या विद्युत घरामध्ये, इलेक्ट्रिसिटी घरामध्ये विद्युत जमा करते आणि ह्या मोटरला त्याचं कनेक्शन आहे, मोटर त्या विहिरीतून पाणी काढून त्याच्या शेताला देते. अशा प्रकारचा त्यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे, यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. रुद्राक्ष हा पहिलीला आहे, त्याला फिल्टर बनवलेला. फिल्टर म्हणजे काय करायचं की त्यानं काय केलेलं आहे, घरच्या घरी पाणी फिल्टर करून तुम्हाला ते वापरता येईल असं केलेलं आहे. तर बघा, हे फिल्टरच्या मशीनमध्ये त्याचा हा वरचा पाण्याचा पात्र आहे आणि त्यामध्ये ही जे मशीन आहे तर तो हा फिल्टरचा खालचा भाग आहे, त्याला खाली कॉटन टाकलं आहे, त्याच्यावरही कोळशाचा भुगा आहे किंवा कोळशाचं पावडर आहे, त्यानंतर विटेचं पावडर आहे, त्यानंतर वाळूचे खडे आहेत, त्यानंतर वाळूचे बारीक खडे आहेत आणि अशा प्रकारे हा फिल्टर तयार झाला इथे. आणि तो आता काय करेल, अशुद्ध पाणी याच्यात टाकणार आणि आपल्याला ते शुद्ध करते पाहण्यात येणार. चला, हे असं थेंब 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 पाणी जमा होणार आणि 4-5 तासामध्ये तुम्हाला ते प्यायला मिळणार. अशा प्रकारे त्याच्या प्रोजेक्टसाठी त्याला टाळ्या वाजवा. पहा, सूर्यमाला हा जो आहे ना हा सूर्य आहे आणि हे 8ही त्याचे प्लॅनेट आहेत, ग्रह आहेत. आणि जेव्हा ते फिरणार ना तर ह्या सूर्याच्या भोवती हे सर्व ग्रह फिरतात असं त्यांना दाखवलेलं आहे ना. कारण एवढ्या उंचावरचं किंवा आपल्याला न दिसणारा असा हा सोलार सिस्टीमचा भाग किंवा सौर ऊर्जेचा भाग, सूर्यमाला जी की आपल्याला दिसत नाही, त्यांना व्यवस्थित प्रकारे एक छानसा प्रोजेक्ट बनवून असे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. हा मध्ये सूर्य आणि बाजूचे हे सगळे ग्रह जे की फिरते वेळ दिसतात. धन्यवाद, याला टाळ्या वाजवायच्या. तनुजा, तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग. बरं, तनुजा ही पहिलीला आहे आणि तिने एक प्रोजेक्ट बनवला आहे. हे पहा, सूर्यफूल आहे. तर सूर्यफुलापासून आपण तेल तयार करतो आणि ते तेल खाद्यतेल म्हणून वापरतो. त्यानंतर घर आहे, कारण घरामध्ये माणसं असतात आणि ह्या माणसांना तेलाचा उपयोग होतो आणि तो खाण्यासाठीच ते वापरत असतात. त्यानंतर खालचा भाग आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम हा उन्हाळ्यामध्ये वापरतात, उन्हाळा जवळ येतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम हा भाग ह्यासाठी वापरायचा कारण ते थंड असते, आपल्याला गरमी झालेली असते, त्यामुळे हिच्यासाठी टाळ्या वाजवा. तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग. सूर्यमाला. पहा, सूर्यमालेचा प्रोजेक्ट आहे याचा. हे पहा, हा सूर्य आहे, हा सूर्य. मग आता ह्या सूर्याला च्या सभोवती फिरणारे जे ग्रह आहेत ते सगळे ग्रह त्याला तयार केले आणि याची आपल्याला आठवण काढून दिली की अशा प्रकारचे ग्रह आणि त्यांच्या आकाराने कमी जास्त असतात असं त्याला सांगायचं आहे. अशा प्रकारे त्याने बरेचसे ग्रह बनवून आणले, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. माधू शिंदे, कोणता प्रोजेक्ट आहे तुझा? सकाळ संध्याकाळचा हा प्रोजेक्ट आहे. पहा,
सूर्य हा उगवला की पृथ्वीवर दोन भागांमध्ये 24 तास होतात. पहा 12-12 तासाचा हा डे आणि हा नाईट, हा झालेला डे पहा घर हे दिवसामध्ये दिसतं. त्यानंतर मग हा पृथ्वी फिरते आणि त्यानंतर मग इथे पुन्हा हा रात्रीचा भाग, हे चंद्र आणि चांदणे असं दिसतंय. त्याने हे आपल्याला छान प्रकारे करून दाखवलेले. टाळ्या वाजवायच्या सगळं. तुझ्या प्रोजेक्टचं नाव इथे पेन्सिल बॉक्स बनवलेला आहे. कारण फेकून दिलेल्या कागदांचा पेन्सिल बॉक्स बनवायचा आणि हा एक सायन्सचाच भाग आहे. का पडलेल्या ह्या कागदांना इथे तिथे इतरत्र फेकून देण्यापेक्षा त्या चांगल्या प्रकारचे कागद बाजूला काढून त्याचा एक छानसा बॉक्स बनवायचा आणि त्याला उपयोगाला आणायचं. पेन्सिल पेन ठेवण्यासाठी छान प्रकारचे बॉक्स बनवले. हा एक त्यांनी सायन्स प्रोजेक्ट छानसा बनवलेला आहे. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग. गौऱ्या. पहा ही 4थीला मुलगी आहे आणि हिने एक प्रोजेक्ट बनवला आहे की शेणापासून. पहा आपण पाहतो की आजकाल ढोरच कमी झालेले आहेत आणि ज्याही ढोर किंवा जे काही जनावरे आपण पाहतो कुठे असतील तर त्यांचं शेण तसंच पडलेलं असं वाया जातं. त्यांचं म्हणणं आहे, यांचं म्हणणं असं आहे की ते शेण घ्यायचं. शेणापासून गौऱ्या बनवता येतात, शेणापासून गॅस बनवता येतो, शेणापासून खोपट्या वगैरे अशा काही बनवता येतात किंवा घराचे कौलारू वगैरे यांना छापून ते पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये किंवा रोजच्या रोज ते सारवण करून तुमची जमीन किंवा मैदान हे सुंदर बनवण्यासाठी याचा उपयोग करतात. की अशा प्रकारे आपण गौऱ्यांचा ढेक बनवून त्या गौऱ्या सेव्ह करू शकतो आणि पावसाळ्यामध्ये यांचा उपयोग होतो. कारण फार दूर जायची गरज नाही पाण्यामध्ये पावसामध्ये आणि बसल्या जागेवर आपल्याला इंधन मिळू शकतं. अशा तर यांनी आठवण काढून दिल्याबद्दल यांच्यासाठी टाळ्या वाजवा. माझे नाव बालाजी बालाजी. प्रोजेक्टचे नाव डायजेस्टिव्ह सिस्टम. पहा याच्यामध्ये आपण घास घेणार, मग आपल्या तोंडामधील लाळ जी आहे त्याच्यामध्ये मिक्स होणार घासात. मग असं ह्या काय म्हणतो आपण त्याला ॲलिमेंटरी कॅनल किंवा अन्नाची नळी त्याच्यातून ती घास खाली उतरणार, पोटामध्ये जाणार स्टमकमध्ये. तिथे गेल्याच्या नंतर त्याच्यावर क्रिया होणार आणि तो घास पूर्णतः त्याच्यावर HCl नावाचं द्रव्य पडल्यावर तो पातळ होऊन त्या शरीराच्या त्या समोरच्या भागाकडे म्हणजे छोट्या आंतड्याकडे जाणार. तिथनं तो त्या घासांमध्ये असलेले जेवढे काही आवश्यक घटक आहेत, मिनरल्स असतील, विटामिन्स असतील, ते याच्यात ॲब्झॉर्ब करून मोठ्या आतड्याकडे पाठवल्या जाणार. मोठ्या आतड्यामध्ये त्याच्यामध्ये राहिलेलं पाणी जे आहे तो शोषण होणार आणि राहिलेला भाग हा ॲनसकडे पाठवून म्हणजे गुदद्वाराकडे किंवा संडासकडे पाठवून तो संडासच्या वाटे बाहेर निघणार. अशा प्रकारे हा त्यांनी एक ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा भाग त्यांनी आपल्या समोर उभा केला आणि त्याची अशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा.